उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई आई, उदे ग अंबाबाई, आले तुझ्या पायी आई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई आई, उदे ग अंबाबाई, दारी तुझ्या आले आई, उदे ग अंबाबाई, दारी तुझ्या आले आई, उदे ग अंबाबाई, उदे ग अंबाबाई. शारदीय नवरात्रविषयीच्या या विशेष धर्मसत्संगात आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण महिषासुरादी दैत्यांचे निर्दालन करून भक्तांचे रक्षण करणाऱ्या श्री दुर्गादेवीचे स्मरण करूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नवरात्रोत्सव म्हणजे भाविकांना देवी तत्वाचा जास्तीत जास्त लाभ करून देणारा उत्सव. घरोघरी घटस्थापना करून तसेच सार्वजनिकरित्याही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सत्संगात आपण नवरात्र व्रताची पूर्वसिद्धता आणि व्रताच्या पहिल्या दिवशी केली जाणारी घटस्थापना याविषयी समजून घेऊया. प्रथम पाहूया नवरात्री व्रताची पूर्वसिद्धता. या काळात प्रत्यक्ष श्री दुर्गादेवी आपल्या घरात येत असते. त्यामुळे घराची स्वच्छता आदी गोष्टींकडे अधिक लक्ष द्यावं. यामुळे घरातील रजतम गुणांचा प्रभाव थोडा न्यून होतो. नवरात्रीच्या व्रतासाठी लागणारे सर्व साहित्य आदल्या दिवशी एकत्र करून ठेवावे. आता आपण पाहूया घटस्थापनापूर्व धार्मिक विधी. गृहस्थानं ही पूजा सपत्नीक करावी. ओम श्री केशवाय नमः. आचमनाने विधीला सुरुवात करण्यात येते. पूजकाच्या प्राणमय कोशाची शुद्धी व्हावी यासाठी अशा रीतीने प्राणायाम केला जातो. त्यानंतर कुलदेवता, वास्तुदेवता आदी सर्व देवतांना वंदन केलं जातं. त्यानंतर देशकाल कथन करतात. प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे अष्टाविंशतितमे युगे युगचतुष्के कलियुगे. आपण करत असलेल्या धार्मिक कर्मासंबंधीचा काळ, स्थान, धार्मिक कृती करणारी व्यक्ती याबद्दल ईश्वराला उद्देशून विधिवत नोंद येथे केली जाते. नंतर विधीचा संकल्प करतात. मम मम आत्मनः आत्मनः. त्यात पूजक म्हणतो, माझे आणि माझ्या कुटुंबाचे सर्व प्रकारे कल्याण व्हावे, धनधान्यादी समृद्धी असावी, शत्रूचा पराजय व्हावा, चतुर्विध पुरुषार्थ लाभावेत, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे, सर्व आपत्ती दूर व्हाव्यात इत्यादी लाभांसाठी मी आजपासून नवमीपर्यंत श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, नवदुर्गा यांची पूजा करण्याचा संकल्प करत आहे. करिष्ये. यानंतर श्री महागणपती पूजन करतात. गणानां त्वा गणपतिं हवामहे. विधीमध्ये विघ्ने येऊ नयेत. देवी तत्वाचं पूजास्थानी होणारं आगमन अधिक सुलभ व्हावं, सर्व दिशा मोकळ्या व्हाव्यात यासाठी हे गणेश पूजन केलं जातं. वक्रतुंड महाकाय कोटिसूर्य समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. त्यानंतर पूजक बसलेल्या पाटाच्या खाली पाण्याच्या एका बिंदूपासून त्रिकोण काढून त्यावर फूल ठेवून आसन शुद्धी केली जाते. तंत्रशास्त्रानुसार त्रिकोण म्हणजे इच्छा, क्रिया आणि ज्ञान या 3 शक्ती. ते कमलासनाय नमः इत्यासनं संप्रोक्ष सर्वेषां विरोधेन पूजाकर्म समारभे. भूमीतून येणाऱ्या त्रासदायक शक्तींना घालवण्यासाठी भूमीला 3 वेळा डाव्या पायाची टाच टेकवतात. यानंतर षडन्यास केला जातो. यात स्वतःच्या शरीराच्या 6 ठिकाणी हात ठेवून बीजमंत्र आणि मंत्र यांचा उच्चार केला जातो. ही 6 ठिकाणे आहेत: छाती, ओम ऐं हृदयाय नमः. डोके, ओम ह्रीं शिरसे स्वाहा. शिखा म्हणजे शेंडी, ओम क्लीं शिखायै वषट. डावा हात उजव्या खांद्याला आणि उजवा हात डाव्या खांद्याला लावणे. डोळे त्रयाय आणि वषट. उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या 3 बोटांनी डाव्या हाताच्या तळव्यावर एकदा टाळी देऊन नंतर उजव्या हाताचा अंगठा आणि अनामिका यांनी चुटकी वाजवत डोक्याभोवती फिरवणे. येथे ऐं ह्रीं हे बीज मंत्र आहेत. षडन्यासाद्वारे शरीरातील षटचक्रे जागृत केली जातात आणि गळा, बाहू इत्यादी विविध स्थानांची शुद्धी केली जाते. या सिद्ध मंत्राचा अर्थ आहे: महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली ही रूपे असलेल्या हे श्री चामुंडा देवी, तुला माझा नमस्कार असो. यानंतर पूजेच्या उपकरणांचं पूजन केलं जातं. पूजेसाठीची उपकरणे केवळ घासून पुसून स्वच्छ नाही, तर ती सत्वगुणांनी युक्त अशी पवित्रही असायला हवीत. म्हणून त्यांचं पूजन केलं जातं. प्रथम कलश पूजन केलं जातं. कलशाय नमः. कलशस्थतीर्थदेवताभ्यो नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. त्यानंतर प्रजापती, गंगा, यमुनादी देवतांशी निगडीत असणारा हा शंख पांचजन्य शंखाचं प्रतीक असो असं म्हणत शंखपूजन केलं जातं. नमितः सर्वदेवैश्च पांचजन्य नमोस्तुते. शंखदेवताभ्यो नमः. कुर्वे घंटा. त्यानंतर घंटापूजन केलं जातं. घंटिकायै नमः. सकलपूजार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. ओम दिवे दिवे. दीप हा तेजाचं प्रतीक आहे. यानंतर मंत्रोच्चारांसह पाणी शिंपडत पूजा साहित्याची शुद्धी, शरीराची शुद्धी आणि स्थानाची शुद्धी केली जाते. पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. हिंदू धर्मातील कोणत्याही मुख्य विधीपूर्वी करण्यात येणाऱ्या अशा धार्मिक कृतींमागे पूजकाची आणि पूजास्थानाची सात्विकता वाढवणे हा उद्देश असतो. यामुळे पूजकाला आध्यात्मिक लाभ अधिक प्रमाणात होतो आणि म्हणूनच मुख्य विधी इतकंच मुख्य विधीपूर्वी करण्यात येणाऱ्या या कृतींनाही महत्त्व आहे. आता पाहूया घटस्थापना विधी. पूजास्थानी शेतातील चाळलेली माती आणून तिचा हाताच्या बोटाची 2 पेरे जाड चौकोनी थर तयार करतात. त्याला वेदी म्हणतात. या वेदीची प्रार्थना केली जाते. भूप्रार्थनादौ विनियोगः. वेदीवर मध्यभागी जव घालण्यात येते. मंत्रोच्चारांमध्ये वेदीवरील जवावर ओम कलश ठेवला कलशे जातो. सुधावती. या कलशामध्ये गंगा, यमुनादी
पवित्र नद्यांचे आवाहन करून जल घालण्यात येते. ओम इमं मे गंगे यमुने सरस्वती शुद्ध कलशामध्ये गंध घालण्यात येते. एवानो दूर्वे प्रतनो सह दुर्वा घालण्यात येतात. कलशावर पंचपल्लव म्हणजे औदुंबर, पिंपळ, वड, आंबा आणि जांभूळ अशा 5 प्रकारच्या पवित्र वृक्षांची पाने ठेवली जातात. कलशात शुद्ध स्थानांवरील थोडी माती घालतात. उदाहरणार्थ तुळशीतील माती, घोडे बांधण्याच्या जागेतील माती. ओम स्योना पृथिवी भवान वृक्षरा निवेशनी यच्छान शरम सप्रथाः. कलशात अक्षता घालतात. या कलशामध्ये सुपारी घालतात. सोने, हिरा, नीलमणी, पाचू आणि मोती ही पंचरत्ने होत. कलशामध्ये ही पंचरत्ने घालतात. ओम हिरण्यरूपस्य हिरण्यसंदृगपन्नपात्सेदु हिरण्यवर्णः. सुवर्णमुद्रा किंवा पैसे घालतात. ओम हिरण्यरूपस्य हिरण्यसंदृगपन्नपात्सेदु हिरण्यवर्णः. हिरण्ययात् परियोनेर्निषद्या हिरण्यदाददत्यन्नमस्मै. कलशाच्या कंठाभोवती सूत गुंडाळतात. कलशावर तांदूळ भरलेले ताम्हण ठेवले जाते. नंतर श्री वरुण देवतेला आवाहन केले जाते. त्यानंतर कलशाच्या ठिकाणी श्री वरुण देवतेची स्थापना केली जाते. त्यानंतर श्री वरुण देवतेला गंध, लेपनार्थे चंदनं समर्पयामि. फूल, पुष्पं तुलसीपत्रं समर्पयामि. नैवेद्य आदी उपचार अर्पण केले जातात. महावरुण प्रियतां स्योना पृथिवी भवान वृक्षरा निवेशनी. नंतर वेदीवर माती पसरली जाते. कलशाभोवती वेदीवर अंकुरणारी धान्ये पसरवतात. यात चवळी, मोहरी, जव, साली म्हणजे सालासहित तांदूळ, हिरवे वाटाणे, काळे वाटाणे, मूग इत्यादींचा समावेश असतो. ओम येन तोकायतनयाय धान्या बीजं वहद्वे अक्षितम्. त्यांच्यावर पर्जन्य स्वरूपी पाण्याचा शिडकाव केला जातो. पर्जन्याय प्रगायत दिवसपुत्राय मीळुषे सन. ओम वर्षन्तु ते विभावरि दिवो अभ्रस्य विद्युताः रोहन्तु सर्वबीजान्यव. धान्याची प्रार्थना करण्यात येते. देवदानव संवादे मध्यमाने महोदधौ उत्पन्नोऽसि तथा कुंभ विधृतो विष्णुदा स्वयं. देव दानवकृत समुद्र मंथनात उत्पन्न झालेल्या हे कुंभा, तुझ्यातील जलामध्ये स्वतः श्री विष्णू, शंकर, सर्व देवता, पितरांसहित विश्वे देव असे सर्व निवास करतात. देवीच्या आवाहनासाठी मी तुला प्रार्थना करतो असे म्हणत घटाची प्रार्थना करतात. ओम भूर्भुवः स्वाहा घटाय नमः. प्रार्थनां समर्पयामि. घटात घालण्यात येणाऱ्या वस्तूंमध्ये सत्वगुण आणि देवतांच्या लहरी आकृष्ट करण्याची क्षमता अधिक आहे. त्याचप्रमाणे या वस्तूंमुळे आकृष्ट झालेल्या लहरी दीर्घकाळ त्या ठिकाणी राहतात. देवतांच्या आवाहनाच्या वेळी आकर्षित झालेली शक्ती अधिक काळ साठवली जाते. वेदीवरील मातीत 7 प्रकारची अंकुरणारी धान्ये पेरल्याने सूक्ष्मातून होणारी प्रक्रिया एका चित्राच्या आधारे समजून घेऊया. महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील
सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते. अशा चित्राद्वारे आपण पाहूया मातीत सप्तधान्ये पेरल्याने होणारे सूक्ष्मस्तरीय परिणाम. हे चित्र सद्गुरू सौ अंजली गाडगीळ, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांना मिळालेल्या ज्ञानावर आधारित आहे. 7 प्रकारच्या धान्यातून आप आणि तेज तत्वांच्या लहरी प्रक्षेपित होतात. बंद घटात उष्ण ऊर्जेच्या सहाय्याने नाद लहरींच्या वलयाची निर्मिती होते. बीजातून प्रक्षेपित होणाऱ्या आणि घटात निर्माण होणाऱ्या वलयाकडे ब्रह्मांडातील आदिशक्तीच्या लहरी आकृष्ट होतात. तांब्याच्या कलशामुळे या लहरींचे वायुमंडलात वेगाने प्रक्षेपण होते. घटस्थापना केल्याने ब्रह्मांडात शक्तितत्वाच्या लहरी कार्यरत होतात. या लहरींमुळे पूजकाच्या सूक्ष्म देहाची शुद्धी होते. हिंदू धर्मातील अशा प्रकारच्या पूजनातून पूजकाला आध्यात्मिक स्तरावरील लाभ व्हावा असा हेतू असलेला आपल्याला लक्षात आले असेल. ही केवळ समजून घेण्याची नाही तर अनुभूती घेण्याची गोष्ट आहे. शारदीय नवरात्र व्रताविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.